भारतीय जनता पार्टी या निवडणुकीमध्ये संपूर्ण ताकदीने उतरलेली आहे, कारण की तशाच पद्धतीने आज सगळ्या माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सहकाऱ्यांनी सुद्धा ठरवलेलं आहे की तुमच्या नेतृत्वामध्ये या राज्यामध्ये झालेल्या नगरपालिकांमध्ये जे अभूतपूर्व असं आपल्याला यश मिळालेलं आहे, तसंच यश या महानगरपालिकेत देखील आपण भारतीय जनता पार्टीच्या बाजूने खेचून आणू शकतो, हा विश्वास आम्हा सगळ्यांमध्ये आहे. म्हणून ही निवडणूक लागण्याच्या पूर्वीपासूनच आपण दिलेल्या सूचनांप्रमाणे आम्ही काम करत होतो. उमेदवारी अनेकांची इच्छा होती उमेदवारी मिळण्यासाठीची, परंतु काही लोकांना या ठिकाणी उमेदवारी आपल्याला देता आली नाही. काही जण नाराज झाले असतील, पण तेही आज कामाला लागलेले. आणि साहेब, तुम्ही आणि बावनकुळे साहेबांच्या पण 2 या ठिकाणी बैठका झाल्या, आपण वेळोवेळीचे मार्गदर्शन करता. त्या मार्गदर्शनावरती आम्ही या ठिकाणी तंतोतंत काम उभं करत आहोत. आणि ह्या 37 ठिकाणी आपण कमळावरती भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिले आहेत. प्रभाग 12 मध्ये आपण या युती केलेली आहे. 2 शिवसेनेचे उमेदवार आणि 2 आपले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत. आणि चांगल्या पद्धतीने नियोजन करून आम्ही हे निवडणूक लढवण्यासाठी तयार आहोत. साहेब, या ठिकाणी मला सांगायचं की आज जनतेला विश्वास आहे की फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस साहेबच आपला या गावाचा, आपल्या गल्लीचा, आपल्या शहराचा, आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा विकास करू शकतात. म्हणून प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तींनी ठरवून टाकले की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला या ठिकाणी निवडून आणायचं. साहेब, दुर्दैवाने आमच्याकडे ज्यांनी या ठिकाणी आमदार म्हणून, खासदार म्हणून एवढ्या वर्षांपासून सत्ता भोगली, त्यांनी नुसतं खान पाहिजे का बाण पाहिजे अशाच पद्धतीचं मतदान मागितलं आणि स्वतः या ठिकाणी सत्तेवरती राहिले. परंतु मी या पहिल्यांदा या नगरपालिकेमध्ये, ह्या शहरामध्ये अनेक गल्ल्यांमध्ये जाते, तिथले अनेक वर्षापासूनचे अडचणी तशाच आहे. आणि जिंतूर नगरपालिकेमध्ये सर्व समाजाने कमळाला मतदान केलं. आणि खास मला उल्लेख करावासा वाटतो, आमचे 12 नगरसेवक मुस्लिम समाजातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले. त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, पण यांनी तर काही आतापर्यंत केलं नाही. विकासाचा आणि यांचा 36चा आकडा राहिलेला आहे. विकासाशी यांना ॲलर्जी राहिलेली आहे. विकासाचा साधा विचार सुद्धा यांच्या डोक्यामध्ये येत नाही. म्हणून आज सुजाण नागरिकांनी ठरवलंय की या परभणी महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वात जास्ती उमेदवार निवडून येतील, अशा पद्धतीची भावना मतदार बंधू भगिनी व्यक्त करतायत. या ठिकाणी आमच्या भगिनी मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. लाडक्या बहिणी कोणत्या का जाती धर्माच्या असताना त्यांना माहिती झालेलं आहे की फक्त भारतीय जनता पार्टी आणि फक्त देवा भाऊच आपल्यासाठी चांगल्या योजना घेऊन आले. म्हणून आपल्या लाडक्या देवा भाऊंच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा विश्वास आज आमच्या सगळ्या मतदार भगिनी या ठिकाणी आमचे उमेदवार जेव्हा फिरतात तेव्हा ते सांगत आहेत. साहेब, आज त्या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी सज्ज झाला आणि आपल्या ह्या संवाद बैठकीच्या माध्यमातून निश्चितच आम्हा सर्वांना एक ऊर्जा मिळणार आहे. आणि येत्या 15 तारखेपर्यंत आम्ही या ठिकाणी फक्त आणि फक्त कमळाचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील यासाठी प्रयत्न करणार आहोत. आज मी पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून किंवा पहिल्यांदा कार्यकर्ती म्हणून या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षामध्ये बारकाई काम करत आहे. आज या शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये जो विकासापासून दूर राहिलेलं हे आमचं शहर आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हा दिल्लीपासून निघालेल्या विकासाची जी गंगा आहे ती आपल्या परभणीच्या गल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाच आपल्याला पाहिजे असा विश्वास जो जनता व्यक्त करत आहे तो आम्हाला या ठिकाणी मतदान केंद्रावरती जाऊन कमळावरती खेचून आणायचे. आणि त्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत. जे जे आपण अपेक्षा कराल ती अपेक्षा या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करून आम्ही पूर्ण करण्याचा शब्द तुम्हाला साहेब या ठिकाणी देते. या शहरामध्येच माझा जन्म झालेला आहे आणि या शहरातली पालकमंत्री म्हणून या ठिकाणी काम करण्याची संधी तुम्ही मला दिलेली आहे. आणि भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती म्हणून मी आपल्याला विश्वास या ठिकाणी देते. त्या समोर बसलेल्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या भरोशावर देऊ का साहेबांना विश्वास?
आपले 37 उमेदवार आपण या ठिकाणी कमळावर उभे केलेले आहेत. प्रामाणिकपणे मी तर सकाळी उठल्यापासून रात्री 1-2 वाजेपर्यंत या ठिकाणी प्रत्येकाला भेटीसाठी, प्रत्येक उमेदवाराला की ही निवडणूक माझी निवडणूक आहे, बिनधास्त तुम्ही काही पण सांगा, या ठिकाणी मनामध्ये काही ठेवू नका आणि पॅनल टू पॅनल आपल्याला चालायचं आहे. कारण दुर्दैवानी साहेब या ठिकाणी अशा पद्धतीचे 2 प्रभाग, एका पक्षाने 2 प्रभाग, दुसऱ्या पक्षाने असं ऍडजस्टमेंटचं राजकारण आतापर्यंत होत होतं. पण आज सगळ्यांनी विचार केलाय आता ऍडजस्टमेंट चालू देणार नाही. आता इथं फक्त देवाभाऊच्या विकासाची गाडीच या परभणीमध्ये आपल्याला आणायची, हा विश्वास मला माझे सर्व तरुण सहकारी, आमच्या लाडक्या बहिणी आणि मतदार बंधू भगिनी सुद्धा देत आहे. आणि त्याच पद्धतीने बारकाईने आम्ही नियोजन करत आहोत. आणि मला विश्वास आहे की आपण जी अपेक्षा कार्यकर्ती म्हणून माझ्याकडून या ठिकाणी व्यक्त करत आहात, जी अपेक्षा तुम्ही ठेवलेली आहे त्या अपेक्षेला पात्र ठेवण्यासाठी, पात्र राहण्यासाठी मी पुरेपूर प्रामाणिक प्रयत्न करत आहे. माझ्यासोबत या मंचावर बसलेली सर्व वडीलधारी मंडळी सुद्धा या ठिकाणी आहे आणि समोर आमचे सर्व माझे सहकारी सुद्धा सज्ज झालेले आहेत की या निवडणुकीमध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदा असं अभूतपूर्व असं यश हा महानगरपालिकेमधून मिळवून द्यायचं आहे. या ठिकाणी आम्ही नवनिर्वाचित नगरसेवकांना सुद्धा बोलवलं आहे आणि त्यांना अनेक प्रभागांमध्ये प्रभारी म्हणून आम्ही पाठवणार आहोत. आणि त्यांनी पहिल्यापासूनच न सांगता या आपल्या ओळखीचे असतील, नातेवाईक असतील, गावामधले इथे कोणी राहणार असतील त्यांना भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीने आमचं नियोजन चालू आहे. आज आपल्याला सगळ्यांच्या साक्षीने एकच विश्वास देते की जास्तीत जास्त संख्येने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील. कारण नगरपालिकेच्या बाबतीतही माझ्याबद्दल अनेक टीका आमच्या सहकार्यांनी काही केल्या, आपल्यापर्यंत पण आल्या. 100% जागा उभ्या करून रिझल्ट काय येणार होता याची जाणीव मला आणि मंचावरील सगळ्या अनुभवी लोकांना होती. म्हणून आम्ही 86 जागा उभ्या केल्या आणि त्यातले 42 नगरसेवक निवडून आणले आणि 3 ठिकाणी नगराध्यक्ष या जिल्ह्यामध्ये कमळाचे भाजपाचे करण्याचं आम्ही काम केलेलं आहे. तुमच्या मार्गदर्शनामध्ये या महानगरपालिकेमध्ये सुद्धा सगळ्यात चांगला, सगळ्यात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टी म्हणून इथून निवडून येईल हा विश्वास साहेब आपल्याला देते ना. आपण सांगितलेल्या सगळ्या सूचनांवर आम्ही काम करून ही निवडणूक निश्चितच जिंकू हा आपल्याला